आता मुरुडच्या शहरामध्ये मुरुड शहरामध्ये पोहोचलोय आणि आज बुधवार आहे, बाजार असतो मुरुडचा बुधवारी आणि नेमकं बाजारा दिवशी तर गर्दी आहे। आता इथले लोक नेमकं काय म्हणतात, फायदा होगा, आम जनते को फायदा होगा, धंधे करने वाले के व्यापारियों को फायदा होगा। आमचं भाडं वाचन, सर्व वाचन, 4 पैसे वाचन आम्हाला। 15 ते 20 रेल्वेनं जाणार की आता इथूनच का? हा इथून जाणार, तिकटाला एवढे पैसे घालण्यापेक्षा रेल्वेने नंतर ब्रॉडगेज मध्ये झालं त्यावेळेस रेल्वे जावं लागत होतं पहिलं पुण्याला। पुण्याला काय इथून लातूरला जायचं, लातूरहून पुन्हा तिथं तिकीट काढायचं, पुन्हा तिथून पैसे डबल खर्चायचे। कसं जाणार आहोत? आता जी गाड्या चालू व्हायला तर चला द्यायचं जाग जेवून इथून बसायचं रेल्वे। चलत काय नाव आहे तुमचं? लातूरून पुन्हा पुण्याला जायचं म्हणल्यावर रेल्वेनं कधी गेलतो? रेल्वेनं नाही जायला। आता इथून रेल्वे थांबणार। पहिले उस्मानाबादला जावं लागत होतं किंवा लातूरला जावं सुविधा चालू झाली तर आमच्या बी सुविधा चांगल्या होत्या। आम्हाला इथं स्टॉप झाला, उतरता येतं, माल घेऊन उतरता येते चांगलं। कारण तुमचं मी चॅनल नेहमी बघतो मी युट्यूबला, तुमचं थोडं आहे म्हणजे याच्यामध्ये पुढच्या माणसावर प्रभाव पण आहे बोलण्यामध्ये, आनंद वाटतो। हो जाणार का रेल्वे 100% जाणार। नक्कीच फायदा जनतेला होणार आहे। शहरातील नागरिकाचा, प्रवाशाचा असू द्या किंवा व्यापाऱ्याचा, हा नक्कीच मोठा फायदा। बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचं थोडे समाचार। विषयामागचा विषय, एखादा विषय केल्यानंतर त्याच्या मागचा काय पडसाद उमटला एक प्रयत्न असणार आहे। लातूर तालुक्यातल्या मुरुडच्या रेल्वे स्थानकावर आहे मी आता। इथं 4-5 जिल्ह्याचा इथं बाजार मोठ्या प्रमाणात असतो, जनावरांचा बाजार असतो आणि इथं रेल्वे थांबत नाही। म्हणून या गावातल्या काही लोकांनी रेल्वे संघर्ष समिती स्थापन केली आणि रेल्वे थांबा संघर्ष समिती मुरुड असं नाव दिलं तिला। आणि 2 वर्षापासून इथं रेल्वे थांबा म्हणून ते सतत प्रयत्न करत असायचे। मात्र त्यांना या 15 ऑगस्टला त्यांनी एक इथं आंदोलन केलं होतं। रेल्वे थांबून त्या रेल्वे चालकाच्या हस्ते किंवा रेल्वे कर्मचाऱ्याच्या हस्ते इथं झेंडावंदन 15 ऑगस्टला करणार होते असं, आणि ते केलं पण त्यांनी तिथं। पण ते इथले माजी सैनिकाच्या हस्तेच केलं। रेल्वे थांबावी म्हणून त्यांनी हा जो निर्णय घेतला होता, हे जे आंदोलन वेळोवेळी केले, त्या आंदोलनाला आता यश आलेलं आपल्याला पाहायला मिळते। एक बॅनर फिरतंय सोशल मीडियावर, त्या बॅनरच्या अनुषंगाने मी परत इथं आलोय आणि मुरुडच्या रेल्वे स्टेशनवर आता हडपसर लातूर गाडी म्हणजे पुणे हडपसर गाडी जी आहे जाणारी, ती इथं थांबणार आहे आता। म्हणजे या रेल्वे संघर्ष समितीने जे आंदोलन केलं, जे प्रयत्न करतायत, त्याला यश आलेलं आहे आता। आणि मी आता परत मुरुडच्या रेल्वे स्टेशनवरच आहे। इथं आपल्यासोबत डॉक्टर चांडक आहे सर आहेत, प्राध्यापक अंकुश नाडे सर आहेत। काय सांगाल सर, आता इथं आता रेल्वे थांबणार आहे? प्रथमतः आपलं हार्दिक अभिनंदन, कारण ह्या आमच्या मुरुडच्या रेल्वे संघर्ष समितीला जगाच्या नकाशावर आणण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे। 15 ऑगस्ट रोजी आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन केलं होतं। ह्या आंदोलनाला मुरुड आणि मुरुड परिसरातील लोकांनी प्रचंड त्या ठिकाणी प्रतिसाद दिला, कारण हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। 15 ऑगस्ट रोजी जे काही आंदोलन झालं, हे आंदोलन डॉक्टर चांडक साहेब यांच्या नेतृत्वाखाली झालं होतं आणि त्यांचं नेतृत्व अतिशय निरपेक्ष असल्यामुळं या भागातील जवळजवळ 15,000 लोकांनी या आंदोलनामध्ये भाग घेतला होता आणि ते आंदोलन यशस्वी झाल्यामुळं या रेल्वे प्रशासनानं थोडं का होईना पण आम्हाला या ठिकाणी यश दिलेलं आहे। एक ट्रायल बेसवर हडपसर लातूर एक गाडी 2 महिन्यासाठी सोडलेली आहे आणि त्या गाडीचा आता आम्ही त्या गाडीच्यासाठी त्यांनी काही अटी घातलेल्या आहेत। त्या अटी अशा आहेत की या ठिकाणी दररोज कमीत कमी 22,000ची तिकीट तरी फाटली पाहिजेत किंवा 40 तरी नागरिकांनी त्याच्यामधून प्रवास केला पाहिजेत। म्हणजे जाताना 40 नागरिक आणि येताना 40 नागरिक अशा पद्धतीनं एक गाडी ट्रायल बेसवर सोडलेली आणि ती ट्रायल बेसवरची गाडी 2 महिने या भागातून जाणार आहे। कधीपासून सुरुवात होणार आहे ती? ही रेल्वे 25 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे। 25 सप्टेंबर, 25 ऑक्टोबर, 25 नोव्हेंबर असे 2 महिने आहे आणि या 2 महिन्यामध्ये दसरा आणि दिवाळी असल्यामुळं पुण्याहून लातूरला आणि लातूरहून पुण्याला जाणारे अनेक प्रवासी असतात। त्याच्यामुळे रेल्वेची या ठिकाणी प्रचंड मागणी असल्यामुळं आणि प्रवाशांची त्या ठिकाणी अनेक ठिकाणी गैरसोय होत असल्यामुळं रेल्वेची तिकीटं निश्चितच फाटली जातील, त्याच्यात काही नाही। आम्हाला रेल्वे प्रशासनाने आमची जरी बोलवण केली असली तरी आम्ही तरीसुद्धा त्यांचे आभारी आहोत, कारण या ठिकाणी ही रेल्वे त्यांनी सुरू केलेली आहे आणि निश्चितच ह्याला यश येईल असं मला या ठिकाणी निश्चित वाटतं। मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबरला साजरा होणार आहे, मग त्या दिवशी कसं आहे? आता आम्ही तसं 17 सप्टेंबरच्या आंदोलनाचं परत त्यांना आपण हे दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे। परंतु डॉक्टर साहेबांना आम्ही मागच्याच आठवड्यात GM साहेबांशी भेटलो, तर त्यांनी अतिशय सकारात्मकता त्या ठिकाणी दाखवली आणि 47 कोटीचा आणि B दर्जाचं विशेषच्या मंजुरीचा प्रस्ताव GM कडे पाठवलेला आहे।
आणि GMA त्यांनी आमच्यासमोर फोनवर बोललेले आहेत आणि तो मंजूर होईल अशी अपेक्षा आहे. आणि त्याच्यासाठी या जिल्ह्याचे खासदार शिवाजीराव काळगे साहेब, मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम बाप्पा काळे आणि लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा कराड हे अतिशय आग्रही आहेत. आम्हाला असं वाटतं की 15 ऑगस्ट किंवा 16 सप्टेंबरपर्यंत हे आमचा प्रस्ताव मंजूर होईल आणि हा प्रस्ताव जर मंजूर झाला तर आम्ही 17 सप्टेंबरचं आंदोलन माघारी घेणार आहेत. नाही झालं तर आम्हाला त्याच्या बाबतीत म्हणजे असं वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे आमची. डॉक्टर साहेब, प्रयत्न केला, आंदोलन केलं, खूप धडपड अशी होती तुमची आणि आता रेल्वे थांबणार आहे 25 सप्टेंबर ते 25 नोव्हेंबरपर्यंत. नमस्कार. तर मी DRM सोलापूर ऑफिस यांचं मी धन्यवाद देऊ इच्छितो. आमचा मागटल्या मुरुडकरांचा एक 14 वर्षाचा वनवास संपवण्यासाठी त्यांनी एक अथट मेहनत करून आणि कार्यक्षमता दाखवून आमच्या मुरुडकरांसाठी ही रेल्वे सुरू केलेली आहे. 15 वर्षाचा जर अभ्यास केला तर मागे आमच्यावर म्हणजे खराच अन्याय झाला होता आणि आंदोलन आत्ता ज्यावेळेस 15 ऑगस्टला झालं, सगळी मुरुड पंचक्रोशी जनता जागी होऊन रेल्वे स्टेशनला 15 ऑगस्टला आली. आम्ही अत्यंत गांधीमय पद्धतीनं कुठंही शासनाची काही इजा न होऊ देता रेल्वे स्टेशनच्या प्रांगणामध्ये आम्ही शांततेमध्ये त्या दिवशी 15 ऑगस्टला झेंडावंदन केलं आणि ह्या सर्व गोष्टीची नोंद वर प्रशासनाने तर घेतलीच, परंतु हे कार्यक्षम DRM ऑफिस सोलापूर ह्यांनी तिथं जे DCM साहेब आहेत ह्यांनी जे काही ॲक्शन्स केल्या आणि त्या ॲक्शन्समध्ये आम्हाला बऱ्याच काही गोष्टी मिळालेल्या आहेत. सगळ्यात सर्वप्रथम 14 तारखेला आम्हाला एक हे आश्वासन देण्यात आलं की ज्याला जी महत्त्वाची ट्रेन आहे हरंगुळ पुणे, हरंगुळ हडपसूर म्हणू आपण, ही ट्रेन आणि आपली लातूर CSTM म्हणजे मुंबई ही जलदगतीची ट्रेन, ह्या 2 गाड्या मुरुडला थांबण्यासाठीची फिजिबिलिटी रेल्वे ने खाली दिलेली आहे, म्हणजे सोलापूरनं दिलेली आहे, जी वर आता GM साहेबाकडे जाऊन वरती रेल्वे बोर्डाकडे जाईल आणि रेल्वे बोर्डाकडून त्याची मान्यता मिळाल्यानंतर ह्या 2 गाड्या आम्हाला थांबतील. मुंबई गाडी थांबणार इथं, मुंबई गाडी सुद्धा थांबेल रेल्वे बोर्डाची स्वाक्षरी झाल्यानंतर. आता स्वाक्षरी कोणत्या थांब्यावर झालेली? आता जी आपल्याला गाडी मिळाली आहे ती आहे आपली लातूर हडपसर. ही गाडी आहे स्पेशल गाडी म्हणू आपण, याला आपण दिवाळी भेट म्हणू. हे 2 महिने किती कोणत्या दिवशी थांबणार आहे, त्याचा वेळ काय असणार आहे? ही गाडी आधी गेल्या वर्षी फक्त 10 दिवसासाठी होती, पण ह्या वेळेस 2 महिन्यासाठी आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार ह्या 4 दिवशी सकाळी 10 वाजता मुरुड रेल्वे स्टेशनला ही गाडी येईल. ती 3:30 वाजता हडपसरला पोहोचेल, 4 वाजता परत हडपसरहून निघेल आणि संध्याकाळी रात्री इथे 10 वाजता मुरुडला येईल. म्हणजे ही गाडी आपल्या सर्वांसाठी दिवसामध्ये आहे आणि फार चांगली कम्फर्टेबल गाडी आहे. तिकीट किती फाटले पाहिजे रोज इथून? ह्या ठिकाणी आपले कमीत कमी 40 तिकीट फाडले पाहिजेत आणि हा रेल्वे बोर्डाचा प्रोटोकॉल आहे, भारत सरकारचा प्रोटोकॉल आहे. ह्यामुळे माझं मुरुड आणि मुरुड पंचक्रोशीतील जनतेला आव्हान आहे, आता आपली जबाबदारी आपण जे लढलो त्यानंतर DRM ऑफिस सोलापूरने त्यांची जबाबदारी पूर्ण केली. आता परत जबाबदारी आपली मुरुडकरांची आहे, मुरुडकरांच्या पंचक्रोशीतली आहे. यांनी सर्वांनी जागा व्हायचं आहे आणि पुण्यामध्ये आपले जे कोणी मित्र असतील, जे कोणी काम करत असेल त्यांना सगळ्यांना निरोप द्यायचा आहे आणि त्या सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्याला ह्या गाडीचंच तिकीट बुक करायचं आहे. जनरलसाठी ह्या गाडीचं तिकीट फक्त 125 रुपये आहे आणि ते मुरुड रेल्वे स्टेशनला रोज मिळेल किंवा पुणे रेल्वे स्टेशनला रोज मिळेल. रोजच्या रोज आपल्याला घेता येईल. आणि रिझर्वेशनच्या सगळ्या विंडोज ओपन झालेल्या आहेत. रिझर्वेशन आपल्या मोबाईलमधून साध्या सॉफ्टवेअरहून बऱ्याच हे आहेत, IRTCचे ॲप्स आहेत, बरेच एक्सिगो वगैरे ॲप्स आहेत. त्या ॲप्समधून आपण ती लवकरात लवकर रिझर्वेशन करावे. 399 रिझर्वेशन आहेत फक्त एका दिवसासाठी. 399 आहेत आपल्या स्लीपर कोचसाठी. AC साठी 60-70 आहेत. 2 टायर AC साठी जवळपास 50 आहेत आणि फर्स्ट टायर AC साठी 12 आहेत. तरी सर्वांना माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपल्याला जी काही प्लॅन असेल मुरुडकरासाठी, मुरुडला येण्यासाठी किंवा पुण्याला जाण्यासाठी, तर ह्या गाडीचा आपण लाभ घ्यावा. झोपून राहू नये. आता जागा होण्याची वेळ आहे. सुरुवातीला अशीच आपल्या हातातून मुंबई गाडी निघून गेली, आपल्या लक्षात आलं नाही, पण आता आपण सगळे जागा होऊ, आपलं पोटेन्शियल दाखवून देऊ. आणि माझी सर्व पंचक्रोशीच्या लोकांना विनंती आहे की मला असं वाटतं, माझं असं गट फिलिंग आहे
की आपण हरंगुळपेक्षा जास्त तिकीट विक्री मुरुडला करू नको, ते आपण मुरुडकरांनी दाखवून द्यायचं मुरुड पर्यंत लोकांना दाखवून. आता डॉक्टर चांडक आणि प्राध्यापक अंकुश नाडे सर यांची मुलाखत दाखवली मी तुम्हाला. मुरुडच्या रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबत नव्हती. आता हे हडपसर लातूर जी बस आहे, हे रेल्वे जी आहे ती रेल्वे इथं आता या रेल्वे स्टेशनवर थांबणार आहे. आणि त्याचं आट अशी आहे की दररोज या रेल्वे स्टेशनवरून किंवा त्या मुरुडून 40 प्रवासी बसले पाहिजे त्या रेल्वेमध्ये, असा त्याचा नियम आहे. आता हे काम करण्यासाठी मुरुडकर किती प्रयत्न करणार आहेत. रेल्वे संघर्ष समिती जी आहे, रेल्वे थांबा संघर्ष समिती, हे सध्या जनजागृती करते गावामध्ये. मुरुड शहरामध्ये स्पीकर सुद्धा लावलेला आहे, स्पीकरवरून ते जनजागृती करतात. मला आम्ही सुद्धा आवाहन करतो आजूबाजूच्या परिसरातील लोकांना की तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर याच रेल्वेने करा, जेणेकरून ही रेल्वे सतत तिथं थांबावी आणि वेगवेगळ्या दुसऱ्या मार्गावर जे जाणाऱ्या रेल्वे आहेत त्या सुद्धा रेल्वे इथं थांबण्याचं काम सध्या रेल्वे संघर्ष समिती करून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता आपण इथं रेल्वे थांबणार आहे याबाबत आपण डॉक्टर चांडक आणि अंकुश नाडे सर यांची मुलाखत दाखवली, यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. विषय काय आहे ते दाखवलेलं आहे. मात्र आता यावर मुरुडकर काय म्हणतात, मी तुम्हाला गेल्या वेळेस पण मुरुडमध्येच गेलो होतो आणि आता पण मुरुडमध्ये जाणार आहे. आता इथं रेल्वे थांबणार आहे, 40 प्रवासी बसणार आहेत आतमध्ये. बसतील का नाही या प्रवासी बसण्यासाठी अटीतटीचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या नागरिकांनी बराच प्रयत्न सुरू केला आहे. पण गावात जाऊ आपण आणि इथले नागरिक काय म्हणतात थेट आपण मुरुड शहरामध्ये पोहोचलोय. आणि आज बुधवार आहे, बाजार असतो मुरुडचा बुधवारी, आणि नेमकं बाजारा दिवशी तर गर्दी आहे. आता इथले लोक नेमकं काय म्हणतात आणि रेल्वे थांबणार आहे आता याबद्दल या मुरुडकरांचं काय मत आहे. इथलेच आहेत का, कुठले? कर्कट इथेच आहे ना. रेल्वे थांबणार आहे आता, माहिती आहे का रेल्वेचं थांबणार आहे. आधी थांबत होती का रेल्वे? नाही. आता काय फायदा होणार आहे रेल्वे थांबल्यावर? पुण्याला जाणार कसं रेल्वे? हो, काय नाव तुमचं? इकबाल शेख. अभी यहाँ पे रेलवे रुकने वाली है, पता है? पता है ना, हाँ, रुकने वाली है. इसके पहले रुकती थी? नहीं रुकती थी. हाँ. फिर अब क्या फायदा होगा रेलवे का? रेलवे का सबको फायदा होगा, आम जनते को फायदा होगा, धंधे करने वाले के व्यापारियों को फायदा होगा, बहुत अच्छा फायदा क्या होगा. करते हैं आप? मैं पाव बेकरी का धंधा है मेरा. आम्ही लातूरून आलो. आता लातूरून हा माल कसा आणला? आम्हाला 1200 रुपये देऊन आणलेला माल आहे. भाड्याने आणलेला आहे, गाडीमध्ये 1200 रुपये देऊन आणलेला आहे. होय. आता इथं रेल्वे थांबणार आहे आता? रेल्वे झालं थांबले तर आमचं भाडं वाचन, सर्व वाचन, 4 पैसे वाचतील आम्हाला चांगली खुशी आहे. तुमचा फायदा होणार होता? हा, फायदा होणार रेल्वे रुकल्यावर. कुठं जायचंय? पुण्याला जायचंय. कधी? 15 ते 20 तारखेला जायचंय. बरं. मग आमचं तिकीट बुक करावं असं आम्ही म्हणतो. कुठून? मुर्द्याच्या ठेसरून जायचंय. आम्ही लातूरला जाणार नाही, आम्ही मुर्द्याच्या आता ठेसरून थांबणार आहे की रेल्वे 25 तारखेच्या नंतर? जाणार. मग थांबायचे त्या टायमाला आम्ही जाऊ की. हो, तेव्हा नाही आम्ही लातूरला जाणार नाही जाणार. इथं रेल्वे थांबली की इथून जायचं, तोपर्यंत जायचं नाही? तिथून जायचं आम्हाला, मुर्द्याच्या ठेसरून जायचं. बरं. हो मामा, काय चाललंय? काय ना भाऊ, निवांत. काय नाव आहे तुमचं? बाबुराव गोटे. आणि गाव? मुरुड. रेल्वे थांबणार आहे का आता इथं? थांबणार आहे, थांबणार कधी थांबणार आहे? आहे. माझ्याकडे 1-2 गाड्या थांबायल्यात की. थांबायला का? हा, थांबायला. पुण्याला कसं जाणार होता? आता पुण्याला आहे का, मी जात नाही. पण गेलं रेल्वेनं जाणार की आता. इथूनच का? हा, इथूनच जाणार. तिकटाला एवढे पैसे घालण्यापेक्षा रेल्वेनं गेलेलं परवडतंय ते. हा, रेल्वे. 25 रुपये तिकीट आहे हा हा रेल्वेला. रेल्वेनं जाणार आहे. हो. होय. हो. बघा, काही तर नागरिक पण आहेत. काय चाललंय? चष्मा कितीला घेतलाय? घेतला बाजारी लिंबाखालचा. खरं सांगा, बोला. रेल्वेचं कसं आहे आता? रेल्वेचं आता आंदोलन चालू आहे. गेल्या आंदोलनात मुरुडकरांना खूप यश मिळालेलं आहे. आणि ज्यावेळेस नॅरोगेजचं रूपांतर ब्रॉडगेज मध्ये झालं त्यावेळेस रेल्वे स्टेशनच उडालं, मान्यता असतानाही. कारण या ठिकाणी जे प्रशासनानं रेल्वेच्या जे सांगितलं, या ठिकाणी रेड झोन आहे. हा रेड झोन नाहीये. हा रेड झोन जो आहे, हा रेड झोन ढोकीला आहे. कारण तिथे पारधी वस्ती आहे आणि ती पारधी वस्ती या ठिकाणी दाखवण्यात आली आणि ते चुकीची माहिती आहे. त्यामुळे आणि पहिलं या ठिकाणी 3 ट्रॅक होते. एक मालवाहतुकीचा धक्का होता, एक क्रॉसिंग धक्का होता आणि एक होता तो मेन ट्रॅक होता. परंतु ज्यावेळेस नॅरोगेजचं रूपांतर ब्रॉडगेज मध्ये झालं त्यावेळेस हा सर्वच त्यांनी पटलावरून उडवलंय आता. आणि आता ज्यावेळेस ब्रॉडगेज झालं त्यावेळेस थांबाही उडवलाय.
इथं मोठमोठे गोडाऊन होते, धक्के होते. आता थांबणार आहे की रेल्वे आता हडपसर लातूर गाडी? आता हे हडपसर लातूर रेल्वेचं जे थांबा आहे तो मिळालेला आहे आणि तो मिळाल्यानंतर आता पुढली प्रक्रिया जे आपल्याला मुंबईला जाण्यासाठी जे रेल्वे पाहिजे आहे त्या रेल्वे थांबण्यासाठी आणखीन मुरुडकर सगळे यांची संघर्ष समिती आता लढत आहे. पाहूयात काय होते. काय म्हणता तुम्ही आता रेल्वेबद्दल? मिळेल प्रयत्न अंती परमेश्वर 100% मिळेल. यांचे प्रयत्न मिळत यांना यश मिळो अशीच अपेक्षा आहे. काय मुरुडकरांच्या सर्व गावकऱ्यांनी एक आंदोलन 15 ऑगस्ट रोजी झेंडावंदन त्या ठिकाणी करून सगळ्या गावकऱ्यांनी असं हजारो लोकांनी मिळून त्या ठिकाणी झेंडावंदन करून एक आंदोलन केलं होतं उभा. थोडक्यात त्या आंदोलनात थोडं यश आल्यासारखं वाटायला. आता एक बाबा 2-4 गाड्या थांबायला म्हणजे एवढं मोठं गाव असताना देखील या गावामध्ये रेल्वे थांबत नव्हती, दुर्दैव होतं. परंतु सर्व गावकऱ्यांच्या आंदोलनाला यश आलेल्या ठिकाणी दिसतंय. थांबणार आहे, रेल्वे थांबणार आहे आणि हे रेल्वे थांबल्यामुळं आपल्या मुरुड परिसरातील सर्व लोकांचा फायदा होणार आहे. त्यात व्यापारी आले, रिक्षेवाले आले, वाहनवाले आले, अनेकांना त्या रेल्वे थांबल्यामुळं फायदा होणार आहे. आणि मुरुड रेल्वे थांबा संघर्ष समितीच्या वतीनं हे झेंडावंदन केल्यामुळं हे यश आलेलं आहे की यावेळेस 26 तारखेपासून बुकिंग होणार आहे आणि ह्या बुकिंग झाल्यानंतर हे मुरुडमधूनच रेल्वेमध्ये बाहेरगावी जाणार आहोत. मामा चांगलं झालं की रेल्वे थांबली ती. रेल्वे थांबली ती चांगलं झालं की. कसं जावं लागत होतं पहिलं पुण्याला? पुण्याला काय इथून लातूरला जायचं, लातूरहून पुन्हा तिथं तिकीट काढायचं, पुन्हा तिथून पैसे डबल खर्चायचे, पुन्हा ते रेल्वेचा टॉप बघायचा, पुन्हा मुंबईला जायचं. असं फिरवीस होती. गरीबाचा तर न्यायच नव्हता. इथं चांगलं झालं, एकदम नंबर 1 झालं. टॉप चांगलेच समजाच गाड्या उभा राहाव्या. मामा चांगलं आहे की काय चांगलं? गाड्या उभं राहिले चांगलं झालं. पुण्या गावचे हो तुम्ही? जागजे जागीचे. मग आता काय मुंबईला पुण्याला जायचं म्हणून कसं जात होता? कुठं जाता येत नव्हतं, धाराशिवला तरी जायचं नाही तर मग लातूरला तरी. मग आता कसं जाणार आहोत? आता जी गाड्या चालू व्हायला तर चला द्यायचं जागजीवनी इथून बसायचं रेल्वे. मग काय तर चलत बी येत आहो की नाही वाहन मिळालं की चलत बियायचं. जवळ पडतंय का? ए मामा कुठं चालला? रेल्वे थांबणार आहे इथं, माहित आहे का नाही? आहे की प्रत्येक गाडी थांबावी असं एक काय म्हणला? प्रत्येक गाडी थांबावी, प्रत्येक गाडी थांबावी. काय नाव आहे तुमचं? नन्नवरे ज्योतिराम. काय करता तुम्ही? मजुरी. समजा गाड्याचा टॉप राहावा, समजायचं गोरगरिबाचा फायदा होईल त्याच्यात, असं आहे. हो कुठले आहेत तुम्ही? बरं आता इथं हडपसर लातूर गाडी आहे, इथं थांबणार आहे आता. पहिलं थांबत नव्हतं. नाही थांबायच पाहिजे, नाहीतर आम्हाला पुण्याला जायचं म्हणलं की इथून लातूरला जायचं, लातूरहून पुन्हा पुण्याला जायचं म्हणल्यावर त्याच्यामुळे लातूर इथं मुरुडला स्टॉप द्यायलाच पाहिजे. तुम्ही कुठून आला? रायगड. रायगावहून. हा बरं ह्याच्या आधी कसं जायचं होतं? तिथं कसं जात होता तुम्ही? इथून लातूरला जायचं, लातूरहून पुन्हा पुण्याला जायचं. पुण्याला हा सगळं लांब चक्कर मारून जावं लागतं. हा लांब चक्कर मारून जावं लागतं. बरं आता तुम्ही जाताना पुण्याला कसं जाणार मग? आता इथं जर स्टॉप असेल तर मग इथूनच थांबून जाणार. 25 सप्टेंबर ते नोव्हेंबर पर्यंत 2 महिने थांबणार आहे रेल्वे. मग थांबून मग फायदा बरं. तिकीट 600 रुपये माहिती आहे का? हा माहिती माहिती आहे? हा. बर आता मावशी आल्या तर इकडे बघू कुठले आहेत. काय चाललंय? कुठले आहेत मावशी? कुठून आला? गाव कोणतं? दाखली. दाखली. बरं काय नाव आहे तुमचं? इंदुबाई उत्तम सुरवसे. बरं आता इथून मुंबईला जाणारी गाडी होती का पुण्याला? ती इथं थांबणार आहे आता मुरुडला, माहिती आहे का तुम्हाला? ते मला माहित नाही. पुण्याला ती जाता होतं कधी? गेलते की कसं गेलता? ट्राव्हल्सला गेलते. ट्रॅव्हल्सनं. रेल्वेनं कधी गेलता? रेल्वेनं नाही जायला. आता इथून रेल्वे थांबणार आहे बर बर. मुरुडून. हा. 2 महिने आहे अजून. बर बर. हो. बाजारामध्ये आलेले लोक जे आहेत, इथं मुरुड हे गाव आहे आणि मुरुड ही मोठी बाजारपेठ आहे. आता या बाजारपेठेमध्ये आज बुधवारचा दिवस आहे, बाजार आहे भरलेला. काय चाललंय मग? या इकडं. काय नाव आहे तुमचं? भाऊसाहेब तनमोर. भाऊसाहेब तनमोर. गाव? बेकार सर्व. विकार सरळा इथलं? हा बेकार सर्व. अण्णाच्या गावचे का? हा म्हणतो तुम्हाला नमस्ते केलं सर. अरे हो. हे आता इथं रेल्वे संघर्ष समितीने रेल्वे थांबण्यासाठी आंदोलन केलं होतं. आता तुम्ही माहिती आहे का तुम्हाला? हो माहित आहे. काय होतं विषय? ते रेल्वे थांबावी म्हणून एक्सप्रेस मग आता थांबणार आहे आता रेल्वे. थांबायला पाहिजे. पुण्याला जाणारी थांबणार आहे. पुण्याला जाणारे थांबायला पाहिजे. बरेच लोक जातात ना तिथं. नाही तर पहिले उस्मानाबादला जावं लागत होतं किंवा लातूरला जावं लागत होतं. मग इथं थांबली तर पूर्ण लोकांची सोय होईल. जवळ मोठी ही आहे बाजारपेठ,
आणि देवाणघेवाण बरीच आहे लोकांची. 100 खेड्यातली लोक इथं मुरुडला जातील रेल्वे स्टेशनला, यायची जायची सोय होईल त्यांची. काय नाव आहे तुमचं? शेरखाने गाव मुरुड. बरोबर. रेल्वे थांबणार आहे इथं, माहिती आहे का नाही? हो माहिती आहे. मग काय फायदा होईल आता रेल्वे थांबल्याचा? होईल ना, गावाचा फायदा होईल, जाण्या येणं होईल. पंधरा ऑगस्टला होता का तुम्ही तिथे झेंडावंदन? किती लोक होते? भरपूर लोक होते, आता ते काय मोजता येणार आहेत एवढे लोक होते ना. बरं काय आता ह्याच्या अगोदर रेल्वे थांबत होती का इथं? कधी थांबत नव्हती थांबत, पहिली किंवा जुनी थांबत होती. पुण्याला जायचं म्हणलं कसं जायचं? लक्झरीने जात होतो आम्ही, आता रेल्वेने जाणार. बघा मुरुड शहरामध्ये बाजार आहे आज, आणि बाजारचा दिवस नेमकं मुरुड शहरामधले, मुरुडला आलेले आजूबाजूचे जे परिसरातले लोक असतील, मुरुडमध्ये आलेल्या लोकांची मी तुम्हाला मुलाखत दाखवली. सुरुवातीला तिथं ज्या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे तिथं गेलो होतो, आणि मुरुडच्या रेल्वे थांबण्यासाठी मुरुडला रेल्वे थांबावी म्हणून इथं रेल्वे थांबा संघर्ष समिती स्थापन करण्यात आली होती. त्या पदाधिकारी सुद्धा मुलाखत दाखवली मी तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मुरुडच्या बाजारात आलो मी. आज बुधवार आहे, मुरुडचा बाजार असतो. या बाजारात आलेले लोक मुरुडकर नेमकं त्यांच्या काय भावना आहेत. आता 25 सप्टेंबरला इथं रेल्वे थांबणार आहे ते 25 नोव्हेंबरपर्यंत, म्हणजे 2 दिवस रेल्वे थांबणार आहे. विशेष म्हणजे 40 तिकीट फाटली पाहिजे दररोज, म्हणजे 40 प्रवासी हे मुरुडून चढ उतार व्हायला पाहिजे, तरच इथं पुढे रेल्वे भविष्यात थांबू शकते. हे सुद्धा याची सुद्धा नोंद घेणं गरजेचं आहे. परिसरातून लोकांनी इथं आता महिला पण आलेल्या आहेत काही. काय नाव तुमचं? आरती रघुवीर धावारे. बरं, आता इथं रेल्वे थांबणार आहे. आता पाहिजे नको, रेल्वे इथं थांबणार आहे. हडपसरहून लातूरला जाणार आहे, लातूरून हडपसरला जाणार आहे. पण एक आठ आहे आता, दररोज इथं 40 प्रवासी बसले पाहिजे इथून मुरुडून. हो काय बसतील का? बसते. हो बसते. कसं काय आमच्यात 40 गावचा बाजार आहे, इकडून उस्मानाबाद पासून लातूर पर्यंत, लातूर पर्यंत इकडं शिराडून इकडला बाजार सगळा आमच्या मुरुड मध्ये भरत आहे. पहिलं रेल्वे थांबत नव्हती, मग पुण्याला जायचं म्हणलं तर कसं जायचं? आम्हाला मग लातूरला जावं लागत होतं. लातूरून नसतर उस्मानाबादला जावं लागत. कधी रेल्वे बसून नाही गेलो ना, लातूरून गेलो 4-5 वर्ष झालं. कुठे गेलता? लातूरला गेलता. मग आता थांबणार आहे की आता रेल्वे? आता जाणार आहेत का? जाणार आहेत ना, आमची कामं खूप आहेत तिकडे, जाणार आहेत आम्ही. हो जाणार आहे. कधी काम पडेल तेव्हा जाणार ना. काही काम असेल तर आम्ही जाऊ शकतात, काम नसल्यावर आता हे व्यापार लाईन आहे इथं तुमच्या गावाला मोठी, मग त्या व्यापाराचा पण फायदा होईल. त्याच्यामुळे तुम्हाला काय फायदा होणार त्याचा? आम्हाला पण होईल ना, व्यापारी आल्यावर आमचा जास्तच फायदा होईल ना. माल स्वस्त आणल्यावर तुम्हाला मग आम्हाला पण भेटेल ना काहीतरी. माय होते अलीकडे या जरा इकडे. होच लागतंय, आमच्या गावाला होईच लागते, सोय होईल. आमचा मुलगा रेल्वे खात्यात. हो आहे. मग आता रेल्वे बसून गेलता का नाही कधी? गेलते की लय बऱ्या गेलते, लय बऱ्या बरे झालं. 2 वर्ष झालं गेलते. हो मग आता थांबणार आहे की रेल्वे? मग बरं झालं की, मग सगळ्याला चांगलं आहे की, आमच्यात करावंच लागते सोय. करायला जायचंच आहे ना आम्हाला. आळंदी, पंढरपूर, पुणे, मुंबई, दिल्ली अशा ठिकाणी आम्हाला गरजच आहे ना त्याची. मुरुडचा बाजार आणि बाजारात आलेले व्यापारी, आता ह्या व्यापाऱ्याला काय नेमका फायदा होणार आहे? व्यापारी माल कुठून आणतात, त्यांना काय फायदा होईल? आता ह्या इथं रेल्वे थांबणार आहे. आता हडपसर पुणे जी गाडी आहे लातूरला जाणारी, ती इथं थांबणार आहे. आता तुम्ही कशाचा व्यापार करता तुम्ही? कपड्याचा. बरं, कुठून आणता माल? लातूर, पुणे. मग आता तुम्ही कसं आणता माल? हे असंच एसटीनं, जीपनं, पुन्हा मग रेल्वेनं आणू. रेल्वे आता थांबणार आहे. मग आता कसं झालं? पुन्हा रेल्वेनं जातो थांबले. फायदा होईल का नाही? फायदा लय होत आहे. जिथं 100 रुपये तिथं 30 रुपयात 20 रुपयात भागल की. मग त्याला जास्त किती पैसे देऊन आला होता मला? ही तिकीट आता एसटीला वाढलं नाही, आता 100 रुपये लागतात डुकी ते लातूर. मग आता फायदा होईल तुमचा. मग रेल्वे करून फायदा होणार की. होय, बघूया. आणखीन इथं व्यापारी आहेत दुसरे पण. काय नाव मामा? काय चाललंय? ठीक चाललंय सगळं, ठीक चाललंय मला सध्या. चाललंय. कुठून आला? लातूरून आलो. लातूरून. कसं आला? एसटी आला सध्या. बरं, आता इथं रेल्वे चालू होणार आहे लातूरला, पुणे गाडी. लय चांगलं झालंय की मग. त्यासाठी आम्ही बरोबर लातूरून रोज इथे येतो रेल्वेनं. काय करता तुम्ही? काय नाही, घरकाम, शेती. घरकाम. होय. तुमचं काय नाव आहे? मी भूमकर जैन. बर, गाव मुरुड इथले जाऊ, मुरुडचे जाऊ. बर, किती दिवस झाले व्यापार करता? 15 वर्ष झालं. अलीकडे या. आता हे माल कुठून आणता तुम्ही? आम्ही पुण्याहून आणतो, मुंबईहून आणतो. कसं आणतो? पहिलं रेल्वेनं जायला तकलीफ व्हायची, आता थांबायला लागली, आता सोपं झालंय सगळे. जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं. आता आम्हाला जी बाहेर हिंडायची गरज, लातूरला जावा,
लातूरून पुण्याला जावा, ही डबल हेल्पट आहे ती आता वाचतंय. आता यायला गाडी इथं डायरेक्ट तिथून पुण्याहून माल टाकला की डायरेक्ट इथं उतरता येते, इथून डायरेक्ट तिकडे जाता येते. जी मधला जी गॅप आहे 1500चा ती वाचला, त्याच्यामध्ये आमचं सगळं भागून निघतंय. असं माल पण स्वस्त देता येते. माल स्वस्त देता येते, जेवढंच ही होईल तेवढं कमी आणता येतं, कमी दिखता येते. बघूया इकडे पण आहेत काही व्यापारी अजून, बघूया आपण काय चाललंय. या इकडे, काय नाव आहे तुमचं? दुकान तुमचं आहे काय? हा माझं या इकडे पुढे या. बोला की. काय नाव तुमचं? संदीप बुबने. बर, कुठून आणता माल? ही माल पुणे मुंबई जातो आम्ही, पण इथून आम्हाला जायला त्रास होतोय जास्त. ट्रॅव्हल्स वाले जास्त पैसे मागतात, ही ती ट्रान्सपोर्ट भाडं जास्त लागते आम्हाला. आणि रेल्वे जर इथून सुरळीत चालू झाली तर आमच्या बी सुविधा चांगल्या होत्या. आम्हाला इथं स्टॉप झाला, उतरता येते, माल घेऊन उतरता येते, चांगलं होते आम्हाला सुविधा. इथं रेल्वे थांबा व्हायला पाहिजे. पाहिजे ना, आता थांबणार जाईल 25 तारखेला. 25 तारखेला चांगलंच आहे, आमच्यासाठी चांगलंच आहे की मग आम्ही व्यापार आम्हाला सुरळीत व्यापाराला होईल, आम्हाला माल आणायला चांगलं होईल. माल आणायला जाताना आम्ही माल आणताल चांगलं, कमी खर्च लागेल, ट्रान्सपोर्ट खर्च कमी लागेल आम्हाला. धन्यवाद सरकारचे थांबवल्याबद्दल स्टॉप. होय, काय काय ऐकलं? नाही ऐकलं तुमचा नेहमी बघतो मोबाईल वरती मी तुमचा टुडे समाचार. काय काय बघितलं बातमी? पाठीमाग तुम्ही एक वाघाची माहिती दिली होती, वाघ आलेला होता, ती पाहिलं होतं. एकदा मी तुम्हाला फोन पण केला होता माझ्या तुमच्या ह्याच्यावरला बघून. मला आनंद वाटतो. माझं लिपाणी वडगावातून 7 किलोमीटर गाव. धन्यवाद तुमचे. आम्ही आमचं चॅनल बघा, मामा आमचे सबस्क्रायबर आहेत. आता ही तर रेल्वे थांबणार आहे, ती आनंदाची गोष्ट आहे ना. चांगलं आहे आम्हाला सुद्धा मुंबई पुण्याला जायला. आणि आम्हाला दैनंदिन व्यवहार आमचा मुरुडशी आहे, नातच आहे आमचं या परिसरातल्या सगळ्या लोकांचं. आणि मुरुड एकदम छान शहर पण आहे, कुठली तकलीफ कुठल्या बाहेरच्या माणसाला किंवा कुठंच काही होत नाही. आमचे असे नातेवाईक पण संबंध आहेत मुरुडशी आहे, खेडेगावाशी. आणि मला आनंद वाटला, तुम्ही पाहिलं तिथून मी बसलो होतो, कारण तुमचं मी चॅनल नेहमी बघतो, मी युट्यूबला हो नेहमी बघतो. तुमचं थोडं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये पुढच्या माणसावर प्रभाव पण आहे बोलण्यामध्ये, आनंद वाटतो मला. धन्यवाद. ओके, थँक्यू. चहा पिऊ आपण. थांबा, आता हे काय कृष्णा पान मंदिर आणि इथं समाधान टी हाऊस आहे, म्हणजे पानपट्टी आहे पलीकडं. समाधान टी हाऊस आहे इथं. कुठे आहेत समाधान? मामा काय नाव आहे तुमचं? बाहेर गेला समाधान, बाहेर गेला. समाधान हॉटेलचं नाव समाधान तीच आहे का? बाहेर गेला. बरं, ती आता रेल्वे इथे थांबणार आहे, माहिती आहे का? काय माहित आहे की? माहित आहे. हो. काय फायदा होईल ते आता रेल्वे थांबल्यावर? व्यापाराचा फायदा होणार ना, व्यापार लोकांचा फायदा होणार, जाणाऱ्या लोकांचा फायदा होणार. आता पहिलं पुण्याला जायचं म्हणलं तर कसं जायचं? पुण्याला जायचं म्हणल्यावर, मुंबईला जायचं म्हणल्यावर कुठून जावं लागत होतं? एसटी ना, रेल्वे जात नव्हतं. रेल्वे जात नव्हतं. आता संभाळायला रेल्वे जाणार ना आम्ही. समाधान कुणाचं नाव आहे? मुलाचं आहे का तुमचं? नाव आमचं. बरं, हॉटेल त्यांचंच आहे का? हा. तुम्ही कसं काय आज का बाजार दिवशी आला? मी जास्त नाही. बरं, दोघं मिळून? दोघं मिळून करतो. होय. हो. बरं, आता ही बाजारपेठ झालं, आणखी इथं शाळेचं शैक्षणिक लोक आहे, शाळा वगैरे आहेत तिथं, विद्यार्थी पण बाहेरून येणं जाणं मोठ्या प्रमाणात असतं इथं व्यापाऱ्याचं. असतंच की. पहिलं काय काय येत होतं रेल्वेनं तिकडून? रेल्वे काय वाहतूक सामान येत होतं, व्यापाऱ्याचा माल येत होता व्यापाऱ्याचा. तुम्ही कधी गेलता इथून रेल्वेनं बसून? गेलतो की. कुठे गेलता? पंढरपूरला. एकटाच गेलता? एकटाच गेलतो. होय. आता हे आता लातूरची गाडी आहे, लातूर हडसर गाडी, ती 25 तारखेपासून थांबणार आहे 2 महिने. 25 सप्टेंबर थांबणार आहे. 125 रुपये तिकीट आहे. हो, जाणार का रेल्वेनं? रेल्वे 100% जाणार. रेल्वेनं? हो, 100% जाणार. बरं, इथलं संघर्ष समितीनं आंदोलन केलं होतं 15 ऑगस्टला इथं. हो, केलतो की. गेलता का नाही तिथं? हो, गेलतो की. गेलतो. बोला. मला विशेष कळणार लक्ष मुंबईपासून ऐकायला लागलो तिकडून इकडं. आम्ही वारकरी माणसं आहोत. कुणबी वारकरी. पंढरपूरला गेलता? पंढरपूरला जर नाही गेलं तर आपण जात आहोत, तसं काय नाही. कधी गेलता पंढरपूरला? पंढरपूरला लई दिवस झालं. रेल्वेनं का कसं? कसं गेलता? लई दिवस झालं. आता इथं रेल्वे थांबणार आहे. गाव कोणतं तुमचं? आपलं मुरुडच. मुरुडच आहे. मुरुडच आहे. पहिले रेल्वे थांबत होती, आता थांबत नव्हती, म्हणून पुन्हा थांबणार आहे. आता हे 25 तारखेपासून कोणती साहेब रेल्वे हे हडपसरून लातूरला जाणार आहे, लातूरून हडपसरला जाणार आहे. 4 दिवस थांबणार आहे. 4 दिवस पुन्हा नाही. पुन्हा नाही म्हणजे 2 महिने थांबणार आहे. आणि पण आठवड्यातून 4 दिवस. आणि पुढे ही रोज 40 तिकीट फाटली तर पुढे थांबणार आहे. रोज 40 तिकीट फाडावं लागतं त्याला. आता कसं आहे साहेब, आमचं एक म्हणणं आहे, आता रेल्वे जर थांबली, रेग्युलर जर चालू झाली थांबण्याची स्टॉप, तर मला काय म्हणायचं, आम्ही बी कार्यकर्ते नेते आहोत.
हा नेता आहो आम्ही कोणाचे? 2 आमदाराचे महाराष्ट्रात जिल्ह्यातून 2 आमदाराचे आणि 2 खासदाराचे नेते आहो आम्ही. कोणते कोणते? विक्रम वसंतराव काळे आणि सतीश चव्हाण आणि पवार साहेब. आता मग विरोध झाले की महाविकास आघाडी एक आम्ही वारकरी धर्मातून आम्हाला सगळं समान कुणी असो, गरीब असो श्रीमंत असो काय असो, शक्यतो आमचं म्हणण्याचा उद्देश काय गरीबाची जास्तीत जास्त सोय होईल किंवा आता पण पहिले रेल्वे थांबतच नव्हती ना, त्यावेळेस लोकांना मग पुण्याला जायचं म्हणलं की लातूरला जावं लागायचं किंवा धाराशिवला जावं लागायचं. नाही बरोबर आहे, ठीक आहे ना, ठीक आहे. मग आता इथून जायची सोय होणार आहे, पण रोज 40 तिकीट फाडावं लागतात. मग आता कसं साहेब, जर 2 महिने फाडले तर मग कंटिन्यू चालू होईल असं काही लोकांचं म्हणणं आहे. असं आहे का? मग कसा मार्ग निघायचा आता? मग कसा मार्ग निघायचा ही एक तत्व काढावं लागेल त्यांनी. काय करावं होतं? ही जी गाडी जी थांबली त्याचं ही जर असा एसटीने जी जायचं आहे 200 रुपये घालावं लागतात बरं का. तर तिथं 200 घालवण्यापेक्षा इथं घातलेलं परवडते. तिथं 200 रुपये खर्च होतो, यायला जायला 100, 200 गेले. तिथं एक समजा 50-50 रुपये खर्च किंवा 500-500 रुपये खर्च होतं का नाही. मग ती हिथून रेल्वेला गेल्यानंतर कमी खर्चामध्ये बसतं का नाही. आमच्या म्हणण्याचा उद्देश येतो, आम्ही कुणबी वारकरी माणसं. कोणत्या गावचे म्हणलं तुम्ही? मुरुड. नाव तुमचं? राजभाऊ नारायण नाडे. वा, राजभाऊ नारायण नाडे मुरुडचे आहेत. आले समाधान राहील आपल्याकडे. काय समाधान? आता हे थांबणार आहे की रेल्वे? थांबा की, थांबा आपलं चालू आहे इकडे. समाधानचे वडील बोललेत, आता समाधान रुसतोय पुन्हा. आता रेल्वे चालू होणार आहे माहिती आहे काय? हडपसर पुणे होणार आहे चालू. होणार आहे का? होणार आहे चालू. मग फायदा काय त्याचा? फायदा म्हणजे इथल्या आसपासची मुरुडलाची काय 60-70 खेडेगाव आहेत, एक तर तिथल्या लोकांना फायदा होणार आहे आणि इथलं जे सध्या मार्केट चालू आहे तिथल्या मार्केटला देखील फायदा होणार आहे. इथे काय सर्वसामान्य जनता आहे. आता ट्रॅव्हल्स जायचं म्हणलं तर कमीत कमी 1000 ते 1500 रुपये खर्च आहे. जर रेल्वेने जायचं म्हणलं तर 120 रुपये तिकीट जारी केलं आहे रेल्वेनं. हडपसर ते पुणे ते जे काय रेल्वे थांबणार आहे आता त्यासाठी 120 रुपये तिकीट जारी केलं आहे. तर नक्कीच फायदा जनतेला होणार इथल्या. बघा, मुरुडला रेल्वे थांबणार आहे आता. हडपसर लातूर रेल्वे आहे आणि ही रेल्वे थांबण्यासाठी इथल्या लोकांनी आंदोलन केलं. 15 ऑगस्टला इथं आंदोलन झालं. मात्र आता ही जी रेल्वे आहे 25 सप्टेंबर पासून 25 नोव्हेंबरपर्यंत 2 महिने थांबणार आहे आणि दररोज किमान 40 तिकीट फाटली पाहिजे तरच ही रेल्वे पुढे कंटिन्यू थांबू शकते या ठिकाणी. नाहीतर मग आणखीन या लोकांना पुन्हा परत संघर्ष करावा लागणार आहे. कारण मुरुड हे जुनं बाजारपेठेचं गाव आहे. मुरुडच्या हे जे शहर आहे, मुरुडची ओळख ही मोठी बाजारपेठ असलेलं गाव आणि या बाजारपेठेत ये जा खूप मोठ्या प्रमाणात असतं. आणि इथं हे जे मुरुड रेल्वे स्टेशन आहे त्या मुरुडच्या रेल्वे स्टेशनवर आता इथं रेल्वे थांबत असल्यामुळं किंवा थांबणार असल्यामुळं या परिसरातील नागरिकाचा, प्रवाशाचा असू द्या किंवा व्यापाऱ्याचा हा नक्कीच मोठा फायदा होणार आहे. कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी हुकमत मुलानी, मुरुड, तालुका जिल्हा लातूर.